नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 13 ते 21 ऑगस्ट 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, संरक्षण सहकार्यावरील भारत उझबेकिस्तान संयुक्त कार्यगटाची 5वी बैठक अलीकडेच कुठे झाली? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 2, अलीकडेच कोणता देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल उद्योग म्हणून उदयास आला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 3, तेजस मार्क 2 लढाऊ विमाने कोणत्या संस्थेने बनवली? उत्तर आहे HAL. प्रश्न 4, कोणत्या बँकिंग धोरणातील बदलामुळे सुमारे 90% भारतीयांवर परिणाम झाला आहे? उत्तर आहे बचत खात्यातील किमान शिल्लक 50,000 पर्यंत वाढवली. प्रश्न 5, अलीकडेच कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळ योजनेला 6,520 कोटींचे बजेट मंजूर झाले? उत्तर आहे PMKSY म्हणजेच किसान संपदा योजना. प्रश्न 6, कोणत्या भारतीय दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 5G आणि AI मध्ये प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी सामंजस्य करार केले आहे? उत्तर आहे BSNL. प्रश्न 7, अलीकडेच ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केले? उत्तर आहे BSF. प्रश्न 8, 2025च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देश म्हणून कोणता देश अव्वल स्थानावर आहे? उत्तर आहे बुर्किना फासो. प्रश्न 9, हैदराबाद येथील एका प्रदर्शनात DRDOने कोणत्या SRBMचे अनावरण केले? उत्तर आहे BM4. प्रश्न 10, कोणत्या भारतीय बँकेला SBI आणि HDFC सोबत डोमेस्टिक सिस्टीमली इम्पॉर्टंट बँक DSIB म्हणून वर्गीकृत करण्यात आले? उत्तर आहे ICICI बँक. प्रश्न 11, कोणत्या देशाने ऑगस्ट 2025 मध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेला पहिला क्वाड मिलिटरी एक्सरसाइज आयोजित केला होता? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 12, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या भारतीय सशस्त्र दलाच्या शाखेने अलीकडेच तेजस MK2 सादर केले? उत्तर आहे भारतीय हवाई दल. प्रश्न 13, भारत सरकारने अलीकडेच सायबर स्पेसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली आहे? उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. प्रश्न 14, ऑगस्ट 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला गुंतवणुकीसाठी प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले? उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 15, 2025च्या आंतरराष्ट्रीय लष्करी क्रीडा परिषद जागतिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशांनी आयोजित केल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी भाग घेतला होता? उत्तर आहे रशिया. प्रश्न 16, जपानच्या अक्षय ऊर्जा कंपनीसोबत भागीदारीत कोणते भारतीय राज्य ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प राबविण्याची योजना आखत आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 17, 2026च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा पहिला बिगर यजमान संघ कोणता देश ठरला आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न 18, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे गृह मंत्रालय आयुष. प्रश्न 19, युनेस्कोने अलीकडेच ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये किती स्थळांचा समावेश केला आहे? उत्तर आहे 16. प्रश्न 20, मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले? उत्तर आहे देविका सिहाग. प्रश्न 21, कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 22. भारताने इस्रायलच्या आयर्न डोम प्रमाणेच क्षेपणास्त्र संरक्षण उपक्रम सुरू केला, त्याला काय म्हणतात? उत्तर आहे सुदर्शन चक्र मिशन. प्रश्न 23. ऑगस्ट 2025मध्ये ऑगस्ट 2025मध्ये सीमातणाव कमी करण्यासाठी झालेल्या भारत-चीन राजनैतिक बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे डॉक्टर एस. जयशंकर. प्रश्न 24. अलीकडेच निधन झालेले गणेशन सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? उत्तर आहे नागालँड. प्रश्न 25. फील्ड आर्टिलरी रेशनलायझेशन प्लॅन अंतर्गत कोणती स्वदेशी तोफखाना प्रणाली समाविष्ट केली जात आहे? उत्तर आहे ATAGS. प्रश्न 26. भारतीय अंडर-20 कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे जॉनी चौधरी. प्रश्न 27. बहुचर्चित डार्डेनेल्स सामुद्रधुनी कोणत्या दोन जलस्रोतांना जोडते? उत्तर आहे मारमाराचा समुद्र आणि एजियन समुद्र. प्रश्न 28. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे DY चंद्रचूड. प्रश्न 29. नागोर्नो काराबाख प्रदेशावर कोणत्या दोन देशांमध्ये ऐतिहासिक शांतता करार झाला? उत्तर आहे अझरबैजान आणि आर्मेनिया. प्रश्न 30. भारताने 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कोणत्या शहराला यजमान शहर म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 31. 15 ऑगस्ट 2025 रोजी इस्रोने कोणता स्थापना दिन साजरा केला? उत्तर आहे 56वा. तर हे होते 13 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.